मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने वेळोवेळी आर.टी.जी.एस व रोख स्वरूपात 61 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनीष नानासाहेब उर्फ नानाजी देशमुख व त्यांची पत्नी संगीता देशमुख यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत महावीर वसंत सनक्की यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीत नमूद केल्यानुसार बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादीकडून विविध टप्प्यात आर.टी.जी.एस व रोख स्वरूपात एकूण 61 लाख रुपये घेतले। मात्र कर्ज मंजूर न करता त्या संदर्भातील कागदपत्रे परत न देता त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। याशिवाय याबाबत तक्रार केल्यास वेळेभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश जाधव पुढील तपास करत आहेत। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामधील फिर्यादी महावीर वसंत सन्नके वय 47 वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार कोल्हापूर यांनी येथील आरोपी मनीष नानासाहेब उर्फ नानाजी देशमुख व SDB एंटरप्राइजेसच्या मालकीन सौ संगीता मनीष देशमुख दोघे राहणार पुणे यांनी 22/12/2023 ते जुलै 2025 अखेर फिर्यादी महावीर सन्नके यांचे महालक्ष्मी एंटरप्राइजेस येथील संगनमत करून आणि फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून जवळजवळ 61 लाख रुपये एक कर्ज प्रकरणासाठी तुमच्याकडून लागणार आहेत यासाठी रोख स्वरूपात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन फिर्यादी यांचे कर्ज प्रकरण मंजूर न करता तसेच घेतलेले पैसे व कागदपत्रे परत न करता फिर्यादी यांची जवळजवळ 61 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे आणि त्यास फिर्यादीने पैसे मागितले असता तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकीसुद्धा यातील आरोपीने दिलेली आहे। यावरून गुन्हा माननीय कोर्टाच्या आदेशाने दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काकडकी हे करत आहेत।